आणि बाप आणि बेटा असा त्यांचा जोडी आहे. काय बोलतो विकी? बाप बेटा. बघूया. कारण प्रल्हाद म्हात्रे हे खूप उत्कृष्ट असे फलंदाज आहेत आणि गोलंदाज देखील आहेत. मॅच स्टार्ट. ओके दादाराव. दादाराव पवार पंच. गोलंदाजीसाठी रुपेश नाईक. रुपेश नाईक. ऋषी नाईक सावलीमध्ये उभे आहेत. अरे जरा मेहनत करा. उन्हामध्ये या साईडला या साईडला ऋषी नाईक. किती सावलीमध्ये काम करणार. उत्कृष्ट असा गोलंदाज रुपेश नाईकाचा उत्कृष्ट असा बॉल प्रल्हाद म्हात्रे याला काही समजला गेलेला नाहीये. ऋषिकेश नाईक यांच्याबद्दल बोलणं झालं तर दिवसभर एसी मध्ये, रात्रभर एसी मध्ये. बघूया. चेंडू ऋषिकेश नाईक यांनी नुसती झेल तरी पकडली तरी रोहित नाईक यांच्याकडून 500 पारितोषिक भेटणार आहे. हे जे मित्राचं प्रेम आहे, हेच प्रेम आहे, हेच प्रेम आहे. मला वाटतं ऋषिकेश नाईक काय सोडणार. कारण त्यालाही धरणार ते थरकाप घेऊन धरणार, पण धरणार नाही. तो कॅच सोडणार आणि रोहित नाईकचे 500 वाचवणार. नाही तो धरणार, थरकाप करणार. आणि आता मात्र कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय ऑन साइडला. सुंदर असं क्षेत्ररक्षण. नाव आम्हाला माहित नाही. प्लीज कोण असेल 12वा तर या इकडे नाव सांगण्यासाठी. नाही गोलंदाज माहित आहे आम्हाला. रुपेश उन्मेष म्हात्रे. आता मात्र ऋषिकेश नाईक 500. मी म्हटलं होतं की भोईर थरकाप होणार, थरकाप. आणि सेम थरकाप झालेला आहे ऋषिकेश नाईक याचा. सिद्धार्थ मला माहिती होतं तो माझे 500 वाचवणार. ते मला पण माहिती होतं. मी ते म्हटलं होतं की ऋषिकेश नाईक याच्या हातात बॉल यायचे आधी ते थरकाप करतात. ते पूर्ण मास होतात, मास. ऋषिकेश नाईक हे मित्राचं प्रेम आहे. कशाला 500 घालवायचे. रात्री वापरू. 500 घालवायचे तर कॅच तर पकडा. 500 घेऊन नंतर करू ऍडजस्टमेंट. 500 रात्री वापरू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रुपेश नाईक यांची. तर मी सर्वांना विनंती करेन कोणी कुठेही जाऊ नका कारण जेवणाची सोय इकडे केलेली आहे कमिटीने. आता मात्र बिमार पद्धतीचा चेंडू. थोडंसं पंचांचा निर्णय आलेला आहे. बिमार तर कोणी जेवायला घरी जाऊ नका प्लीज. नो बॉल. आता मिळेल फ्री. 10 मिनिटांमध्ये जेवण येणार आहे. कोणी जेवायला जाऊ नका घरी प्लीज. 10 मिनिटं फक्त. बघूया. ऋषिकेश नाईक मला वाटतं जरा टेन्शन मध्ये आहे. ते विचार करत असेल माझ्याकडे बॉल नाही आला पाहिजे आता परत, असं मला सध्या वाटत आलंय. पण काय आहे, चेंडू त्यांच्या दिशेने आदळत येतो, वेगाने येतो. हा चेंडू त्यांचे चेंडू जाऊ द्या, ते नंतर बघूया. पण त्यांच्या हातामध्ये जर बॉल आला की त्यांना थरकाप सुटतो थोडा, असं वाटत होता. पण तसंच काहीतरी घडलं होतं. आता मात्र पॉइंटला मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय वन बाउन्स चाललाय. सरकत कर. कोंबडी पळाली आणि 4 धावा मिळाल्या संघाला. उत्कृष्ट असा चौकार मारला आहे प्रल्हाद म्हात्रे याने. बघूया पद्धतीने मारलेला चौकार. क्रॅकिंग. उन्मेष मात्र दमलेला आहे. मला वाटतं ऋषिकेश नाईक आता गोलंदाजीसाठी येतील आणि ते आलेले आहेत. विकी भोईर. बघूया आता. तुम्ही तो गोलंदाज बघितला असेल श्रीलंकेचा पथिराना. मलिंगा सलिंगा सगळे तसेच टाकणारे मास आपले ऋषिकेश सत्यवान नाईक. आता बघूया गोलंदाजी घेऊन येत आहेत. चॉकलेट बॉय ऑफ धारावे. बघूया ऋषिकेश नाईक याला सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी रोहित नाईक यांच्याकडून 1000चं पारितोषिक आणि त्यांच्या भावाकडून संकेत नाईक यांच्याकडून 1500चं पारितोषिक. असे तब्बल 2500 रुपये एक विकेटला. पैशांचा वर्षाव होताना इकडे. बघूया उन्मेष म्हात्रे यांनी उत्कृष्ट असा शॉट खेळलेला आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि
4 धावा मिळतात त्या संघाला. उन्मेष मात्रेच्या फलंदाजीबद्दल बोलणं झालं तर पॉवर तशी दिसत नाही, कारण घणाघाती प्रहार करण्यात ते टेक्नॉलॉजी शॉट मारतात, टेक्निक शॉट मारतात. काय बोलतो? नाही, मान्य केलं मी, परंतु जे पॉवरफुल शॉट्स त्यांच्याकडे जे आहेत, जे सरळ बॅटने जे खेळण्याचा प्रयत्न करतात नेहमीप्रमाणे. सिद्धेश मात्र विचार कर उभे राहिलेले आहेत, आता कधी आउट होता तर मी कधी जातो. नाही नाही, पनवती लावायला सर्वात पटाई सिद्धेश मात्रे. काल पण बघितलं आम्ही, साहेब पनवती लावली, जे आला सगळी फणा आउट होत गेले. पनवती लावण्यामध्ये पटाई आहे तो. कधी फलंदाजी, तो जसा फलंदाजीला गेला आउटच नव्हतो होत. उन्मेष मात्रे मला वाटतं आता आउट होऊ शकतात. ऋषिकेश नाईक खूप टेन्शन घेतलंय, केस पिकली त्यांची लगेच. दादाराव पवार आणि अहमद शेख तुम्ही बघू शकता, जे पंच आहेत, एक बीसीसीआय क्वालिफाय आणि एक आयसीसी क्वालिफाय. आता मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. सिद्धेश मात्रे आतून दुःखी आहेत, बाहेरून खुश आहेत, कारण आउट झाला नाही. ऋषिकेश नाईक यांना आता घाम फुटलेला आहे, ओळी झालेले आहे. दोन धाव काढल्या, धाव संख्या झाली 24. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 24. आता मात्र बिरकॉन, आता मात्र कमबॅक झालेला आहे ऋषिकेश नाईक यांचा. कमबॅक करण्यामध्ये माहिर आहे, कसं गुंडलायचं समोर त्याला सर्व काही माहित आहे, म्हणजे फलंदाज झाला हो. दादाराव पवार आयसीसी क्वालिफाईड पंच. ऋषिकेश नाईक बॉलिंग उत्कृष्ट आहे. कारण नो लुक 2-3 शॉट मारण्याचा पावलं प्रयत्न घेऊन ते असे हा वाईट नाहीये. आयसीसी क्वालिफाईड बॉलिंग टाकतात. उन्मेष मात्र याला काय बॉल दिसण्याचं झालेला आहे, आणि उत्कृष्ट असते बॉलिंग ऋषिकेश नाईक याची. मला वाटतं माझा रेकॉर्ड धोक्यात होता, वाचला. गुड बॉल 145 पडला. उत्कृष्ट असे झेल पकडलेला आहे, चेंडू पकडला आहे तेजस नाईक याने. तेजस नाईक खूप चांगले तेजस नाईक हे पण एक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक बॅट्समन आहेत. बॉलर संपले. कोण गोलंदाजी करेल, बॉलर संपले वाटतं. अथर्व खूप चांगली अशी ऍक्शन आहे. चांगली ऍक्शन आहे विकीवर. मी तेच म्हणणार होतो, ऍक्शन चांगली आहे आणि त्याचा रन पण चांगला आहे. ना धाराव संघाला गरज आहे नवीन खेळाडूंची. बघूया उन्मेष मात्रे काय करतो आपल्या संघासाठी. चांगली पैकी खूप बघा, उत्कृष्ट टप्पा असते बघा. बॉलिंग. वेग सुद्धा चांगला आहे. वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, बॉलिंग ऍक्शन पण चांगली आहे, आणि त्यांचा लेफ्ट आहे तर प्लस पॉइंट भेटतो विकी भोईर. काय बोलतो? नाही, चांगली गोलंदाजी करतायत, तर चांगली गोलंदाजी. हा आयसीसी क्वालिफाईड पण ओके 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 सर, ओके सर. विकी भोईर या गोलंदाजाकडे लक्ष द्या, चांगली गोलंदाजी करतोय. नाही नक्कीच काम चांगली येईल पुढच्या वेळी. चांगला असा बॉल सिद्धेश ऋषिकेश मात्रे. नाईक आणि ऋषिकेश आहे, पलटी झाली आहे, पलटी. ऋषिकेश नाईक तुम्ही कुठे हँगिंग गार्ड मध्ये फिरत आहेत का? असं इथे विकी भोईर बोलतात की ते हँगिंग गार्ड मध्ये फिरत आहेत, बॉल चाललाय पाठी, तुम्ही पुढे धावता. नाही, गार्डन मध्ये जायची सवय त्यांना पहिल्यापासून. मला वाटतं सूर्याची किरण डोळ्यामध्ये थेट गेली. मला असं वाटतं की अथर्व जो बॉलिंग टाकतोय आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करायला पाहिजे आपल्या ग्राउंडवर. करेल नक्की करेल. बघूया. बघा वेग बघा, वेग उत्कृष्ट बघा. अशी गोलंदाजी. आणि फलंदाज बाद सिद्धेश मात्रे येणार का? नाही नाही आर्यन नाईक, आर्यन मात्रे
दारावे गावाचा करण अंबाला हा बघा आलाय तो आलाय दारावे गावाचा करण अंबाला आलाय. चालू आहे का? आर्यन म्हात्रेकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. त्यांची पटकेबाजी सगळ्यांना बघायची आहे इथे. 29 सिद्धेश मात्र फलंदाजीसाठी का आले नाही आम्हाला काही समजलंच नाही. मला वाटतं ते गोलंदाजी चांगले टाकतात त्याच्यामुळे त्याला घाबरलं. आतलं जर घाबरणं आहे ना तुमचं लहानपणापासून आहे. नाही त्याला पोटामुळे त्याला ट्रॅक घालताना जेव्हा नाडी बांधतो त्याला लय त्रास होतो. तेच बोललो की त्याला काय बांधतो ते समजत नाही, पण बांधतो काहीतरी तो, कारण की पोटामुळे ते खालचं दिसत नाही. किती बांधलंय. टाईट इलेस्टिक वाली तो ट्रॅक घालतो. हा, बघूया आता करनांबाला. हो हो वेल शॉट, वेल शॉट, लोक मारण्याचा प्रयत्न. गुड शॉट. बघूया गोलंदाजी चांगले करत आहेत. गोलंदाजी चांगली विकी भोईर याच्याकडे लक्ष ठेवा तुम्ही. मला वाटते पुढच्या सीझनला हा दिसणार. नाही आम्हाला असं प्लेअरची गरज आहे. आणि पुढच्या सीझनला हा दिसणार मला असं वाटतंय. असंच जर तो प्रॅक्टिस करत राहिला आणि तुमच्यामध्ये तो प्रॅक्टिस केली त्यांनी पुढे बॉल जाईल. बॉल बॉल 4 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 30 धाव संख्या 30. ओके. पुन्हा एकदा उत्कृष्ट, यॉर्कर उत्कृष्ट पद्धतीचा असा. प्रयत्न. बघूया ऋषिकेश नाईकची बॉल आला आहे. अरे यार, ऋषिकेश नाईक यांना काय बॉल दिसत नाही का? त्याचे बॉल हातात येत नाही का? काय करायचं भाई? त्यांचा हागीच भरलेला आहे. ऋषिकेश नाईक तुम्ही जरा बॉल चेक करून घ्या, दाबून घ्या. नाही ऋषिकेश नाईक काय करता मला समजत नाहीत. तुम्ही जास्त घाई करू नका, बॉलकडे जाऊ नका. बॉल तुमच्याकडे येणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही असे धावता. हागीच पडला तर ऋषिकेश नाईक तू बिंदास खेळ. मी Well तुझ्या पाठीशी shot, उभा well आहे. shot. टेन्शन घेऊ नको. किती पण बॉल सोड. वेल शॉट. उन्मेष मात्र याचा जबरदस्त सिक्सर आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावर. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या चालू आहे ती 40. बघूया शेवटचं शतक आणि हाणामारी शतक. जास्तीत जास्त धावा झाल्या पाहिजे असं म्हात्रे परिवारानं वाटतंय. काय बोलतो विकी? सिद्धेश आता गाठ लावून रेडी आहे. आता फक्त तो विकेटची वाट बघत आहे. नाही ऋषी नाईक यांनी त्या घराचं जिम्मेदारी त्याच्यामुळे त्यांनी क्रिकेट सोडलं. नाहीतर दारावे गावाचे जॉन्टी रोड्स होते ते. ऋषिकेश नाईक ना? ऋषिकेश नाईक. हा, ते एक सिडकोला ही चेंडू सोडला नाही ते त्यांनी कधी. सिडकोला नसते तर ISP ला नक्की असते. त्यांची बोली ही 20-25 लाख रुपये झालीच असती. काय बोलतो विकी भोईर? नाही नक्कीच नाही मलाही टेन्शन आलं की आता तो गोलंदाजीसाठी आला. माझा जो रेकॉर्ड झालाय तो तोडेल की काय. जस्ट क्लोज झालं. 145 झालं त्यांचं. ऋषिकेश नाईक मला दिसत नाही. कुठे गेले ते? कीपर ओके. नाही. मी सर्वकडे बघितलं. अरे मी म्हणलं, ऋषिकेश नाईक कुठे गेला बरं की? नाही कॅप्टनने विचार केला तिथे सुटला तरी 1च रन मिळेल. इथे चौकार किपिंग चाललंय. चांगली आहे त्यांची. ते गल्लीमध्ये किपिंगच करायचे पहिले. त्यांची किपिंग एवढी उत्कृष्ट होती का सांगू शकत नाही. पण एक बॉल पण सोडत नव्हता. खालून ठेवते का वरून ठेवते ते ठरतच होते. गोलंदाजीसाठी जितेश मला वाटते. बघूया जितेश हे अंडरमचे चांगले गोलंदाज होते पहिले. मी त्यांच्यासोबत खेळायचो की. नाही आता फक्त त्यांना वरून टाकायचे आहे. पहिले ते खालून टाकत होते. आता त्यांना फक्त वरून टाकायचं बॉल. जितेश नाईक यांनी जर विकेट घेतले तर अमित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. हो, कारण आम्हाला का बॉल समजला गेला नाही. ऋषी नाईक यांना अजूनही चेंडू मिळत नाही. मला वाटतं विकेट किपर गेला तरी पण त्याला बॉल भेटत नाही. मला वाटतं तेल जास्त लावलं आज. मला वाटतं आज त्यांनी तेल लावलं नाही वाटतं हाताला. त्यांना कसं खुल्या ग्राउंडची सवय आहे. हे हाफ ग्राउंड पडत नाही त्यांना. बघूया चांगलाच हेलिकॉप्टर होता. हाफ हेलिकॉप्टर मारलेला आहे आर्यन म्हात्रे यांनी. बघूया उन्मेष म्हात्रे यांनी चांगली षटकार मारलेली होती. सिद्धेश आता उन्हामध्ये राहिलेला आहे गरम होण्यासाठी.
टोपी घालून गरम होण्यासाठी तो उन्हामध्ये राहिलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 41. 41. कोण कोण नाही नाही काहीच करू नका, थांब जरा. ओ उत्कृष्ट असा फटका आचू. बघता बघता झेल रोनित नाईक यांच्याकडून उत्कृष्ट असा झेल झालेला आहे. 500 रुपये लागू. बॉलिंग 500 रुपये लागू. अमित पाटील 500 रुपये द्या. अमित पाटील यांच्याकडून 500 रुपये कारण लागू जितेश झालेले नाईक आहेत. यांचे मेव्हणे ते आहेत. तुम्ही परस्पर घेऊन जावा. मेवण्यासाठी जे प्रेम आहे नाही, ते तुम्ही परस्पर घेऊन जाऊ शकता. इथं नाही दिलं तर चालतील. हा. आता मात्र आता मात्र ज्या क्षणाची आपल्याला वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. धारावी गावाचा बाहुबली बाहुबली सिद्धेश विलास म्हात्रे. बघूया बघूया संघासाठी कशा काय करून प्रकारे दाखवतो. खेळतोय. कारण की अपेक्षा त्याच्याचकडून आहेत का हा मारेल हा मारेल. बघूया आता काय करून तो दाखवतो आपल्या आलाय. संघासाठी. तो आलाय आणि आणि बघूया जितेश नाईक यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि रोनित नाईक यांचा उत्कृष्ट असा झेल. त्याच्यामुळे उमेश म्हात्रे बाद झालेले आहेत. नाही, त्याच्या जागी नियमानुसार बाजूला आणण्यासाठी दगड- सिद्धेश म्हात्रे आलेले आहेत. आता त्यांनी हाताला माती लावलेली आहे. नाही नाही, जर डगआउट मधून येण्याचा जो नियम असतो क्रीज पर्यंत 2 मिनिटाचा असतो. सिद्धेश म्हात्रेने 10 मिनिटं घेतले. तू स्कूटी घेऊन ये पुढच्या वेळेस आलास बघूया तर. बघूया पुढचा चेंडू जितेश नाईक याचा. ओ गुड बॉल आहे गुड बॉलिंग. मी तुला म्हटलं होतं पोट्याच्या दिशेने बॉल आला की त्याला दिसत नाही. त्याला लांब बॉल पाहिजे. लांब लांब असेल तरच लांब मारेल. त्याला पोट्याच्या ठिकाणी बॉल दिसणार नाही. आणि जितेश नाईक याने तीच खेळी केलेली आहे. बघूया आता पुन्हा एकदा. आता नेला बॉल. आता षटकार. मी तेच म्हटलं होतं त्याला तुम्ही पोटाकडे टाकणार तर त्याला लागणार नाही. तुम्ही लांब टाकणार तर नेणार फार. तसं झालेलं आहे आता. जितेश नाईक मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐका. पुढे टाका. कीपर काहीतरी कानमंत्र येत आहेत. बाबा तुम्हीच कॅच सोडली, चौकार सोडली. कीपर सांगतात जरा फास्ट टाका फास्ट टाका. फास्ट टाकलं तर सिद्धेश मात्र फास्ट नेणार. बघूया हा षटकार. बघा पोटाखाली चेंडू आला. नाही 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 कारण बघ आर्यन म्हात्रेने 2 धावा काढल्या तरी सिद्धेश मात्र एकच धावा काढत होता. आणि सिद्धेश मात्र यांना 8 धावा. ओव्हर संपलेली आहे आणि टार्गेट आहे 50 50. 50 टार्गेट. साधा टार्गेट ठेवलेला आहे समोर नाईक कुटुंब यांच्याकडे. पुढे बघूया सामना- पण सिद्धेश मात्रेसाठी मी म्हणेन की जी अपेक्षा ते मात्र कुटुंबाकडून होती का सिद्धेश मात्रे मारील 2-3 षटकार मारील पण ती का अपेक्षा पूर्ण झालेली नाही. का होतं विकी भोईर. नाही तो आज सकाळी संतोष अण्णाचा डोसा जरा बंद होता. त्याने ते डोसा खाल्ला नाही म्हणून तो बॅटिंग आज करू शकला नाही. पण ते संतोषाने जीप काढली नसेल म्हणून तो नीट झाला नाही. चांगला असा स्कोर घेऊन ठेवलेला आहे मात्रे कुटुंब याने. कोणची पण क्लिअर तर पाहिजे. नाही संतोष यांचा डोसा त्यांनी खाल्लं परंतु आज मात्र त्यांना पावर आले कारण ती जीप काढून त्यांनी डोसा बनवला नव्हता. सिद्धेश मात्रे आपला संघ उतरवावा प्लीज प्लीज लवकर विनंती रिक्वेस्ट. आता मात्र नंदेश नाईक आलेला आहे. नंदेश नाईक बोलल्यानंतर एक उत्कृष्ट असे नंदेश नाईक स्वागत आहे तुमचं. बाबा हिमांशू माझा हिमांशू इनर विनर घालून आलेला आहे. माहिती आहे तू बोलत होता तक्र पण हॅलो. साधारण नाईक मी कधी नाही म्हणत नाही अजूनपर्यंत आपण कधी नाही म्हटलेलं नाही. नाही नाही मी बघितलंय आजकालच्या लोकांना ते यशाच्या शोधामध्ये असतात. बस साधारण नाईक तुम्ही कंच्या शोधामध्ये आहेत आम्हाला माहिती नाही. हिरवीवाली बॉटल की लालवाली बॉटल.
नंदेश नाईक टॉसला या, आपली मॅच खेळवायची. तर विकी भोईर वर्सेस म्हणजे विकी भोईर भोईर कुटुंब आणि नंदेश नाईक नाईक कुटुंब यांची मॅच होणार आहे. तर टॉस साठी या प्लीज लवकर. नंदेश नाईक टॉस साठी या. अरे यार फिल्डिंग लावा यार प्लीज. सिद्धेश मात्रे व्हॉट हॅपन्ड. नाही थोडीशी टीम चर्चा करत आहेत ते कसं आता कोणाला बॉलिंग कोणाला चर्चा आतमध्ये पण fielding. होऊ शकते. मग तेच लवकर सामने चालू करा कारण की आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. काल सागर मात्रे असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बॉलर आणि बॅट्समन त्यांना बॅटिंग का भेटली नाही मी तीच प्रश्न करत होतो विकी भोईर ते आणि मारलेली षटकार. नाही त्यांची जी शरीरयष्टी जर बघितली आता ते फुल जिम करतात. अजूनही ते 15 वर्षाचे आहेत. नाही त्यांची जिम आता कंटिन्यू चालू आहे. बघूया 50 ISPL मध्ये अजून पण ते अंडर 19 मध्ये खेळू शकतात. परंतु दुसऱ्या लहान मुलांचा विचार करतात. सिद्धेश मात्रे अरे चल रे बाबा. सिद्धेश मात्रे यांना क्रेन आणायला लागेल क्रेन. सिद्धेश मात्रे यांना क्रेन आणायला लागेल. सिद्धेश मात्रे काय म्हणतात विकेट घेणार विकेट 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 बघूया लवकर टीम मीटिंग चालू आहे इथे तू हे करू नकोस. बघूया चांगला असा स्कोर मांडलेला आहे मात्र संघाने 50 धावसंख्येवर. बघूया नाईक कुटुंब रोनित नाईक यांचा संघ ऋषिकेश नाईक कुठे आहेत. नाही 500 द्या पहिले. नाही 500 द्या पहिले. संदीप नाईक यांनी जर षटकार मारला तर जितेश नाईक आणि तेजस नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. दोघं मिळून 500 म्हणजे 1000. नाही 250चा हिशोब नाही चालत. वांद्यान नको. आर्यन मात्रे गोप्रो घालून आलेला आहे. काल गोप्रो घालून त्यांनी कॅच पकडली सुद्धा आणि सोडली सुद्धा जेवढं मला लक्षात आहे. येस प्रो. आता मात्र आकाश मात्रे ओहो पॉइंटला टपकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डिक्लेरेशन मध्ये मिळेल ती फक्त 1 धाव. बसुराज पाटील सकाळ हारल्यान. सकाळ सदमा भेटला त्यांना. आकाश मात्रे अण्णा आमचे यांची सुंदर अशी गोलंदाजी. नाही अण्णा यांना मी बघितलंय ते जे तळावाजवळचा जो ग्राउंड आहे मंदिराजवळचा मंदिराजवळ शंकर मंदिराजवळचा ग्राउंड आहे 4:30 वाजता तिकडे प्रॅक्टिसला जातात. तिथे सर्वजण खेळलेले आहेत. 7 वाजेपर्यंत गोलंदाजी करत असतात सूरज मात्रे आणि आकाश मात्रे. सूरज मात्रे मला वाटतं त्यांनी रुमाल घातलेला आहे डोक्यावर बरोबर. ओके सूरज मात्रे मी कितींदा बघितलेलं ते तिथे सराव करत असतात दिवस रात्र सराव करत असतात. बोलले की जत्रा चषक आहे मला परफॉर्मन्स चांगला करायचा आहे. नाही त्यांनी काल केलं पण तसं. ओके गुड नाही चांगला परफॉर्मन्स केलं. चांगली गोष्ट आहे. बघूया आकाश मात्रे मारा करेल.
गुड गुड बॉलिंग आता मात्र संदीप नाईक. धावून काढायचं धावून धावून काढायचे काढायचं धाव. 1 2 3 4 किती धावू शकता धावा धावा बॉल भेटत नाही धावा धावा आता आहे पण बॉल भेटला पाहिजे विजा परत. बघूया सिद्धेश मात्रे सिद्धेश मात्रे. चांग- सिद्धेश मात्रेची जरा शरीरयष्टी थोडी नाही, जास्त नाही. झालेली आहे. 1 इंच जास्त हा नाही. अंपायर 3 रन आमचं लक्ष आहे सर नाही असे वाटते की किपिंगला उभं राहिलेत. सिद्धेश मात्र किपिंगला उभा आहेत का? ते स्टंप पण एवढे वाटतात ना त्याच्या समोर छोटे ते छोटे. घनसोलचे प्लेअर आहेत बघा ते आशिष म्हणून तसेच वाटत मला ते आता. नाही एक प्लेयर होते आपला सावळे गावातले प्रफुल्ल केदारी ओके ओके बघूया आकाश मात्रे यांचा पुन्हा एकदा. ओ लावले बॉल आकाश मात्रे यांचा बुंद्यामध्ये बॉल टाकलेला आहे. विकी वैर काय म्हणतात न प्रॅक्टिस करता एवढी गोलंदाजी चांगली करणे नाही, का नाही, का नाही नाही प्रॅक्टिस त्यांची चालू आहे रोज चालू आहे मी बघतो प्रॅक्टिस त्यांना. चालू आहे म्हणून तर ब्लॉक पडतात ना. हा बघूया पुढचा बॉल घेऊन आकाश मात्रे हवेमध्ये आता बॉल. आर्यन बघूया मात्रे. जेल पकडायची संधी आणि आर्यन मात्रे यांच्याकडून उत्कृष्ट जेल घेतलेला आहे आणि आकाश मात्रे यांना 1 विकेट भेटलेला आहे आणि संघाला पण 1 विकेट भेटलेला आहे. बघूया रोनित नाईक ज्यांच्यावर संघाचं दारोमदार होतं आता मला वाटतं ऋषिकेश नाईक येतील. नाही आता जितेश नाईक उतरलेले आहेत मैदानामध्ये. ऋषिकेश- बघूया खुश खबर जितेश नाईक यांना अमित पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवून आलेलं आहे. नाही ऋषिकेश नाईक यांना पाठवणारच नाही नाही ऋषिकेश नाईक उतरणार जेव्हा टीमला गरज असणार तेव्हाच उतरणार ते. नाही त्यांचं संघ बोलतोय की तुम्हाला मला तुमची गरजच नाही आता नाही उतरणार. जर 9 आऊट झाले तर मग ते उतरू शकतात नाही नाही ते तर उतरणार नाही नाही ते उतरणार अगोदरच उतरणार. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती. आर्यन मात्र तुम्ही तुमच्या संघाकडे लक्ष द्या. बाउंड्रीच्या बाहेर येऊ नका. तुम्ही तिकडूनच काय तुमचा ते कॅमेरा चालू केलेला आहे त्यातून कव्हर करून घ्या. सिद्धेश मात्रेला राग देऊ नका नाहीतर तो उगाच राग झाला की तांडव होणार. 2च्या जागी 4 तांडव झाला की लफड्या होणार. 2च्या जागी 4 भाकरी घ्यायचा इथं पब्लिक खूप आहे नाही ते इझी खातात 4 भाकरी त्यांना सर्व- काय खायचीच टेन्शन नाही. इझिली खातात ते. खाण्याचं काही नाही ते 4 टाइम खातात म्हणून तेवढं आलेलं आहे. अरे बाबा तू तिथं उभं राहणं फिल्डिंग लाव ना दादा प्लीज तिथं जायला पण 2 मिनिटं घेणार दादा सिद्धेश मात्र थोडा लवकर फिल्डिंग लावून घ्या. लवकर तुमच्या बघूया काहीतरी गोलंदाजीमध्ये चूक झालेली आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10. शेवटचा चेंडू बाकी आहे आकाश मात्रे यांचा. काल वरती होती नितीन यांच्याकडे. बरं ठेवलं त्याने जरा. 10-15 मिनिटं चांगला आला काम. बघूया आकाश मात्रे याचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे आकाश मात्रे याने. आकाश मात्रेसाठी खरेच टाळे झाले पाहिजे. एवढं प्रॅक्टिस नसताना हे बॉलिंग टाकणे शक्य नाही. त्यांचा टप्पा जो होता तो अचूक होता. बस चांगली गोलंदाजी आकाश मात्रे यांची. धाव संख्या झाली आहे ती 11 विशाल भोईर आले आपले ओपनिंगचे बल्लेबाज. बघूया हा बेटा आता आलाय दाराचा करनांबाला. फलंदाजी मात्र तशी झाली नाही त्यांची. बघूया आता गोलंदाजी तशी करतायत का. सिद्धेश मात्र माहित आहे तुम्हाला त्यांची गोलंदाजी बघितली का नागिन बॉलर. हा सिद्धेश मात्रेची गोलंदाजी खूप उत्कृष्ट आहे. नाही मी तारक मेहता मध्ये ते त्यांचे मॅचेस बघितले होते. दयाबेन जशी गोलंदाजी करतात असं आहे का. तशीच ती गोलंदाजी करतात. म्हणजे दयाबेन सारखं. झापूक झुपूक गोलंदाजी आहे का त्याची. नाही झापूक झुपूक नाही ते झापतात आणि झोपतात. झापतात झोपतात जास्त झापतात झोपतात नाही. बघूया आर्यन मात्रे
दुसरी ओव्हर घेऊन आलेला आहे संघासाठी. बघूया कसं बॉलिंग करून दाखवतो तो संघासाठी. आर्यन म्हात्रे पेस करणार. संदीप दादा बघूया. वन डी स्वरूपात एक धाव मिळेल संघासाठी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12. 38 धावसंख्येची गरज. असे सिंगल डबल मध्ये धाव होणार नाही की थोडस हिटिंग करायला लागेल यांना. बघूया आर्यन म्हात्रे यांचा पुढचा चेंडू. अवंतार चेंडू. विक्की भोईर हे असे एक व्यक्तिमत्व आहेत का इथे आता शेंगा घेतल्या तरी एकटे खात बसतात. दुसरे कोण बसले त्याने गेले. नाही हात पुढे केलंच नाही कोणी म्हणून दिलंच नाही. कारण अंबाला ये बघा यॉर्कर. गुड बॉलिंग. आकाश म्हात्रेंना चेंडू काय सापडला नाही. मोठ्या आता त्यांच्या नाईक संघाला आहे ना ऋषी नाईकची गरज लागलेली आहे. ऋषी नाईक हे टर्फ वाले प्लेयर आहेत. नाही त्यांना वर्ल्ड बेस्ट फिनिशर म्हटलं जातं. वर्ल्ड बेस्ट. ते टर्फ वाले प्लेयर आहेत. यांना हे असं मोठं ग्राउंड जमत नाही. टर्फ मध्ये त्यांची बॅटिंग मागणार ना तुम्ही येडे होणार. प्रत्येक सिक्स चौकार लागते. प्रत्येक बॉलला सिक्स चौकार आहे त्यांच्या. बघूया आर्यन म्हात्रे उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कारण की एक धाव काढणे हे संघ जिंकणार नाही. षटकार चौकार मारले तर संघ जिंकणार. सिद्धेश म्हात्रे ऋषिकेश नाईक. हॅलो बघूया नंदेश नाईक टॉसला आहे टॉसला. नाही आपली मॅच आहे. आर्यन टॉसला म्हात्रे आहे, यांचा टॉसला. गोलंदाजी उत्कृष्ट असा गोलंदाजी आणि किपरला का बॉल मिळेना आणि एक धाव संख्या झालेली आहे. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती कधी 13-14 15 धाव संख्येवर पोहोचलेली आहे. 4 बॉल आणि 15 धाव संख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी अजून भरपूर धावा बाकी आहेत. सिंगल डबल मध्ये काय होणार नाहीये. जरा हात खुले करायला लागतील. षटकार आणि चौकारची गरज आहे संघाला. बघूया चांगला असा फटका परंतु धाव घेऊ शकता तुम्ही. धावा मला वाटतं राजेश म्हात्रे यांनी तो बॉल फेकलेला आहे. राजेश म्हात्रे यांची पण प्रॅक्टिस चांगली आहे. विक्की भोईर काय बोलता. नाही ते मालात खेळतात. ते मालामध्ये मला वाटतं वनडी आहे का. वनडी नाही डिसिजन रॉंग Umpire- होणारच नाही. कारण एक बीसीसीआय क्वालिफाईड आणि एक आयसीसी क्वालिफाईड पंच आम्ही इकडे आणलेले आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 संख्येवर आणि शेवटचा चेंडू बाकी. आर्यन म्हात्रे याची उत्कृष्ट गोलंदाजी. संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजी मार्फत आर्यन म्हात्रे याने. बघूया यशवंत भोईर नाना यांचे स्वागत आहे. नाना तुमचा चाय एकदम भारी असतो. गुड बॉलिंग नाही गुड बॉलिंग भाई. चांगली गोलंदाजी केली आर्यन म्हात्रे यांनी संघासाठी. बघूया धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 धाव संख्येवर आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि नाही आता गोलंदाजीसाठी कोण येईल बघायला लागेल. मला वाटतं सिद्धेश म्हात्रे येणार आता. म्हणजे दयाबेन. राजेश म्हात्रे जर यांनी बॉलिंग टाकली तर प्रत्येक विकेटसाठी मुकेश नाईक यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे. पैसे जमा झालेले आहेत. डायरेक्ट ट्रान्सफर स्विफ्ट ट्रान्सफर. राजेश म्हात्रे तुम्ही सावलीत नका उभे राहा. तुम्ही या साईडला उभे राहा थोडे. नाही राजेश म्हात्रे यांची मालामध्ये चांगली प्रॅक्टिस असते. कारण की ते जेवढे त्यांचे भाऊ बंधू आहेत ते मालामध्ये प्रॅक्टिस करतात सर्वजण. ज्या क्षणाची वाट बघत होतो आपण विकी भोईर का सिद्धेश म्हात्रे कधी येईल बॉलिंग करायला आणि तो आलेला आहे. सिद्धेश म्हात्रेची गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन भरपूर आहेत. नाही कारण आता तुम्ही बघू शकता आता दयाबेन कशी गोलंदाजी करतात सेम तसंच करणार गरबा करत. सिद्धेश मात्र डोक्यावर काय ठेवलंय का.
नाही 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 नाही. जर म्हात्रे कुटुंबियांनी शेवटचं शतक जर राजेश म्हात्रे याच्या हाती दिलं तर मुकेश नाईक यांच्याकडून 2000चं पारितोषिक राजेश म्हात्रे यांना जमा झालेलं आहे. स्विफ्ट ट्रान्सफर. बघूया सिद्धेश म्हात्रे महाराज बॉलिंग टाकेल तर जितेश याला. बघितलं किती उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि हा अवंतर चेंडू सिद्धेश म्हात्रे याचा पहिला चेंडू नकारात्मक चेंडू. बघूया नाही त्याच्या 6 चेंडू जे आहेत ते जीवावर येणार आहे त्याच्या टाकायला. बघूया त्यात वाईट टाकतोय. त्यांची बॉलिंग एकदम चांगली आहे. ते मुरलीधरसारखी बॉलिंग करतात. मला वाटतंय जर सिद्धेश म्हात्रे आणि अगोदर हिट केला असता तर जितेश नाईक याचे बाद झाले असते. एवढा स्लो नाही आउट करणार तर असंच होणार. जरा फास्ट व्हा, जरा active व्हा. वाघ आला, वाघ दारवे गावाचा वाघ आलेला आहे. आता तो जबडा फाडणार. ऋषिकेश सत्यवान नाईक कुटुंबाचा प्रिन्स ऋषिकेश नाईक. दारवेगावचा हा वाघ आहे. वाघ डाण्या वाघ ऋषिकेश नाईक. बघूया सिद्धेश म्हात्रे यांना ऋषिकेश नाईक यांची बॉलिंग माहिती आहे, कारण की ते दररोज एकत्र बसतात. त्याला माहिती आहे ऑफ टाकील का लेग टाकील का सरळ लागेल. त्याला सांगितलं आहे माझ्या हाताकडे लक्ष ठेव. ते बसतात त्यांच्या कामासाठी. सिडकोची कामं असतात 12.5%. ऋषिकेश नाईक तुम्ही फलंदाजीला गेलाय करा. सिद्धेश मात्र तुम्हाला गोलंदाजी करेल तर हाताकडे बघा, दुसरा डोक्याकडे बघू नका. हा हाताकडे बघा ना तुम्ही गोट्याकडे बघशाल. अरे गोट्या ठेवल्या त्या बोलते. बघूया सिद्धेश मात्र एकदम हळुवार पद्धतीने त्यांचा रनरअप आहे आणि हळुवार पद्धतीने बॉल टाकतात ते. बघूया उन्मेष मात्रे याने उत्कृष्ट असा बॉल अडवलेला आहे. आणि बघता बघता डाण्या वाघ मला वाटतं जितेश नाईक हा बाद होऊ शकतो. अंपायर 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 बघा अंपायर कॉल देऊ शकतात. असं आम्हाला दिसलं की त्यांनी क्रॉस केलेलं नाहीये आणि ऋषिकेश नाईक पण थांबले आणि जितेश नाईक पण थांबले होते. क्रॉस झालं नाही म्हणून बघूया आपण थर्ड अंपायरकडे जाऊया. तर 5 मिनिटामध्ये जेवणाची गाडी जी आहे ती येणार आहे आणि जो ऑफ साईडचा एरिया दिसतो जो टेंट आहे तिथे जेवण लागणार आहे. तर कोणीही कुठे जाऊ नका, जेवण करूनच जायचं आहे. 2 मिनिटात जेवण आलेलं आहे. आता तलावाजवळून गाडी निघालेली आहे. आता डायरेक्ट ऑफ साईडला. हॅलो कॅन नंबर बघूया. जितेश नाईक यांनी घाई केली. त्यांनी कॉल नीट दिलं नाही ऋषिकेश नाईक यांना. नाही मला वाटतं ऋषिकेश नाईकला चान्स मिळाला पाहिजे फलंदाजी करण्यासाठी, कारण की ते वर्षभर खेळत नाही. बरोबर आहे. वर्षभर त्यांची कामं असतात. आता सिद्धेश बघूया. मात्रे अरे इथं शेंगदाणावाला आल्या बोलतात त्याची टोपरी लपून ठेवली. ऋषिकेश नाईक यांना सुवर्ण संधी. ऋषिकेश यांना सुवर्ण संधी. जर सिद्धेश म्हात्रे याला एक षटकार किंवा एक चौकार जरी तुम्ही मारला रोहित नाईक यांच्याकडून 2000चं पारितोषिक. बघूया कारण की सिद्धेश म्हात्रे एकदम स्लोली रनअप घेतात, स्लोली बॉल टाकतात. फक्त टायमाचा वेट करा न वाजवा. बघूया फिल्डिंग जरा लवकरात लवकर सजून घ्या. सिद्धेश म्हात्रे जरा लवकर फिल्डिंग सजून बघून घ्या. पुढचा बॉल टाकेल सिद्धेश म्हात्रे ऋषिकेश नाईक याला. वेळ असा फटका आहे. सागर मात्र त्या चेंडू खाली पण सागर मात्र का पोहोचले नाही. धाव संख्या जाऊन घेतली होती 20 या अंकावर. अजून जिंकण्यासाठी 30 धावा पाहिजे नाईक कुटुंब यांना. बॉल कधी आला? बॉल कधी आला? 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावसंख्या पाहिजे अजून. हा बघा टपकावला आहेत राजेश म्हात्रे. ओय प्रल्हाद म्हात्रे बघा डबक्या पावलांनी चाललेले आहेत. 500 रुपये ना. तेजस नाईक यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी षटकार मारली तर जितेश नाईक यांच्याकडून
रोख रक्कम 500 रुपये मिळणार. प्रत्येक षटकारासाठी तेजस नाईक यांना सुवर्ण संधी आलेली आहे. बघूया. सिद्धेश मात्र एकदम चांगले गोलंदाज आहेत. मला वाटतं 2 वर्षा अगोदर ते फास्ट गोलंदाजी करायचे, रन जास्त घ्यायचे, धावायचे. आता त्यांचा पाय उचलत नाही झालेला आहे. आता मात्र चेंडू चालला सीमारेषा पार. नाही ना ना ते सिद्धेश मात्राशी बोलून घ्या प्लीज. सागर सागर मात्र यांनी गोलंदाजीसाठी आला. गोलंदाजी घेतली. एक चेंडू बाकी आहे अजून. एक चेंडू बाकी आहे. मला वाटतं राजेश म्हात्रे किंवा सागर म्हात्रे. जिथे जाता षटकारला 500 होते, चौकारला 250 तरी द्या. अवांतर चेंडू एकदा एवढा स्लो टाकतो त्याचा अवांतर टाकतो. बघूया. बॅट्समन बी कंटाळले ना ते प्रेक्षक पण कंटाळले बॉलरला. त्यांचं मला वाटतं बॉलिंगचा पुन्हा एकदा 4 रन. सिद्धेश म्हात्रे यांची बॉलिंग नाजूक झालेली आहे, एकदम नाजूक. मला वाटतं 2 पाऊल टाकले की लगेच बॉल टाकतात. ते पण हळूवार पद्धतीने, फास्ट पण टाकत नाही बॉल. ना तो जेव्हा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला कधी एकदा 6 बॉल टाकतो असं झालेलं त्याला. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे तो. सहा चेंडू 19 धाव संख्येची आवश्यकता. 19 6 बॉल आणि 19 धाव संख्या. तर बघू शकता ज्या गोष्टीची वाट बघत होतं पूर्ण धारावे गाव, ते म्हणजे जेवण आलेलं आहे. तर ज्यांना कोणाला जेवायचं असेल कोणाला नाही, सर्वांना जेवायचं आहे. सर्वांना साईडला भूक लागलेली आहे. जेवणाची सुविधा सोय सुविधा केलेली आहे. अमित पाटील हे असे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि फलंदाज. गोलंदाजी पण चांगले, पण त्यांची टीम त्यांना गोलंदाजी देत का नाही त्याच्यावर मोठा प्रश्न आहे मला. उन्मेष मात्र याला जबाबदारी दिलेली आहे शेवटच्या षटकाची. बघूया काय करतोय तो. नंदेश नाईक प्लीज टॉसला या. नंदेश नाईक प्लीज लवकर या टॉस करण्यासाठी. ऋषिकेश नाईक यांना सुवर्ण संधी आहे षटकार मारायची. 3 षटकार मारायचे फक्त. 19 धाव संख्या झालेली आहे. 5 बॉल आणि 19 धाव संख्या. मित्रा बॉल बघ आणि बिंदास मार. तू मारू आमची शकतोस, आशीर्वाद तुझ्या पाठीशी आम्हाला विश्वास आहे तू मारू शकतोस. जरा टाईट होऊन मार, कारण आलवे टाईट असून टाईट होऊन मार. बघूया उन्मेष मात्र याचा पहिला चेंडू चांगला होता. दुसरा चेंडू बघूया. आणि अवंतर चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावा. 5 बॉल मध्ये 3 षटकार मारायचे आहेत. बघूया. नाही उन्मेष मात्र पण थोडेसे जरा लूज झालेले मला वाटतं, कारण पहिले त्यांची जरा गोलंदाजी जोरात होती. नाही कारण काल आमचे सर्वांचे आवडते कॉमेंटेटर दशरथ पाटील सर जेव्हा आले होते तेव्हा ते म्हटले का ऋषिकेश नाईक सिंगल डबल काढून तुम्ही का संघ जिंकणार नाही. तुम्ही मध्ये भोईरांना आणि नायकांना पाटलांना क्रिकेटची आवड आहे, म्हात्र्यांना पैशांची आवड आहे. ते पैसे कमावण्यामध्ये बिझी आहेत, क्रिकेटमध्ये त्यांना इंटरेस्ट नाही आहे. ते दिसून येतो. आहे का इंटरेस्ट आहे? असं काय नाही. सर्व हे काय कामचा चेंडू आहे ह्यो. हे कसला चेंडू टाकला उन्मेष मात्र याने. हिलाड आला चेंडू. नो बॉल नो चेंडू. हिलाडाला चेंडू आहे. बघूया. ऋषिकेश नाईक यांना सुवर्ण संधी आहे. No ball, जर no एक ball. षटकार मारला रोहित नाईकच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. आणि जिंकण्यासाठी 3 षटकार मारायचे आहेत. तर 3 षटकार मारतील 3000 रुपये. आणि हॅट्रिक मारणार तर 5000 रुपये. रोहित नाईककडून रोकडा. बघूया. उन्मेष महात्रे शॉट आहे. काय शॉट आहे.
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं आहे सागर म्हात्रे याने आणि बघूया उन्मेष म्हात्रेचा चांगला चेंडू पण ऋषिकेश नाईकांनी जो आता फटका तेजस मारला, तेजस सुंदर नाईक यांना असा सुवर्ण संधी जर षटकात मारली तर जितेश नाईक यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. ऋषिकेश नाईक यांनी जो फटका मारला सुंदर असा फटका होता. पण त्या फटक्याला काही नाही, अर्थ नाही आता. अजून त्यांनी प्रयत्न आता केले. फटके मारले सुंदर पाहिजे असा षटकार आणि फटका- चौकार. अजून बघूया त्यांनी प्रयत्न जितेश. केले तर सुंदर असा फटका मारू शकतात ते. गुड बॉलिंग उन्मेष म्हात्रे, वेल बॉलिंग आणि उत्कृष्ट किपिंग केलेली आहे सूरज म्हात्रे याने. चांगला चेंडू पकडला आहे एसटी रक्षकाची भूमिका करताना सूरज म्हात्रे. बघूया उन्मेष म्हात्रे याची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बघूया काय होतंय, षटकार की चौकार. ओ तेजस नाईक यांना काय बॉल समजत नाही कारण की उन्मेष म्हात्रे याचा टप्पा अचूक आहे, सुंदर असा लाईन चेंडू अचूक टाकला. आहे. सुंदर असा चेंडू टाकला उन्मेष म्हात्रे यांनी. तेजस संघाच्या- नाईक संघ- यांना अजून एक बॉल आहे आणि या बॉलवर षटकार मारली की तुम्हाला 500 रुपये पारितोषिक तुमच्या भावाकडून जितेश नाईक यांच्याकडून भेटणार आहेत. बघूया उन्मेष म्हात्रे याचा. मला वाटतं परत ही चौकार असेल. राजेश म्हात्रे अडवतात ती बघूया पण त्यांच्या वरतून बॉल गेलेला आहे नाही, सीमा तेजस रेषे नाईक पलीकडे. यांनी सुंदर 4 धाव खेळली. संख्येसाठी. तेजस नाईक यांनी 3 बघूया चौकार आणि सामना जिंकलेला आहे म्हात्रे कुटुंबियाने. वेल प्लेड. तर जे जेवणाची सोय झालेली आहे तर आज सकाळपासनं ज्या आपल्या दारव्या गावातील महिला आहेत येसुबाई महिला मंडळ त्यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली जेवण बनवण्यासाठी. तर त्यांच्या मंडळाकडून खूप खूप धन्यवाद. अशीच जत्रा चषकसाठी त्यांनी